या भागवताच्या दशम स्कंधावर जी टीका केलेली आहे ते एकनाथी भागवत आहे. हे एकनाथी भागवत जेव्हा नाथ महाराजांनी लिहिलं आणि भागवत लिहून पूर्ण झालं त्यांचं, भागवत लिहून पूर्ण झाल्यावर सगळे लोक म्हणायला लागले पैठणमधले महाराजांना की महाराज तुम्ही एवढं मोठं भागवताच्या दशम स्कंधावर एकनाथी भागवत लिहिलं, आम्हाला ते भागवत वाचून दाखवा. नाथ महाराज म्हणाले ठीक आहे. आणि नाथ महाराज भागवताच्या दशम स्कंदाचं पठण करायला लागले. आता चालू झालं, रोजची कथा चालायची. ती कथा चालू असताना त्या कथेमध्ये समोर एक सुंदर स्त्री येऊन बसलेली असायची. हिरवगार रंगाचं पातळ नेसलेली आणि रुपया एवढं कुंकू लावलेली. ती अगदी समोरच बसायची. सगळं भागवताची कथा ती ऐकायची आणि कथा झाली की ती आपली भरा निघून जायची. आता नेमकं पहा, पैठणमध्ये जेव्हा आपल्या भारतभूमीचं एक दुर्भाग्य म्हणते की आपल्या भारतभूमीमध्ये अनेक संत उदयाला आले, पण या भारतभूमीमध्ये जी प्रजा आहे या प्रजेनी संतांना ओळखायला खूप वेळ लावला. हे आपलं दुर्भाग्य आहे. आपण संतांचं सामर्थ्य समजू शकलो नाही. असंच पैठणमध्ये जेव्हा नाथ महाराज होते तेव्हा पैठणमधले काही टवाळखोर लोक, ज्यांना नाथ महाराजांचं श्रेष्ठत्व माहिती नव्हतं, हे टवाळखोर लोक नाथ महाराजांचं भागवत ऐकायला आले. आणि आल्यानंतर त्यांनी विचार केला की नाथांच्या भागवतात रोज ही बाई समोर बसते, हिरवगार पातळ आहे, दिसायला सुंदर आहे. नाथ महाराज भागवत सांगतात, ही मन लावून भागवत ऐकते, मध्ये मध्ये नाथांकडे पाहून हसते. या सगळ्या टवाळखोर लोकांनी विचार केला की नाथ महाराजांचा आणि या स्त्रीचं काहीतरी संबंध आहे.